स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्तानं अक्कलकोटमध्ये भाविकांची अलोट गर्दी झाली आहे। दर्शनासाठी भक्तांच्या 4 ते 5 किलोमीटर पर्यंत रांगा लागलेल्या आहेत। प्रकट दिनानिमित्तानं पहाटे 5 वाजल्यापासून भक्तांच्या दर्शनासाठी रांगा लागलेल्या आहेत। यामध्ये आंध्र प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि राज्याच्या कानाकोपऱ्यामधून स्वामी भक्त अक्कलकोटमध्ये दाखल झालेले आहेत। तर काय नेमकी अक्कलकोटमधली सगळी परिस्थिती आहे याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी। श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन आहे। मी सध्या अक्कलकोट तालुक्यातील श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये आहोत। आपण या ठिकाणी पाहू शकतो भक्तांची अलोट अशी गर्दी या प्रकट दिनाच्या निमित्ताने झाल्याची आपल्याला पाहायला मिळते। जवळपास पहाटे 4 वाजल्यापासून हजारोंच्या संख्येने जे भक्तगण आहेत ते स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी या ठिकाणी येत आहेत। एकंदरीत बाहेरची जर आपण परिस्थिती पाहिली तर जवळपास 4 ते 5 किलोमीटरच्या रांगा या भक्तांच्या लागल्याचं आपल्याला पाहायला मिळते। महाराष्ट्र असेल, आंध्र प्रदेश असेल, कर्नाटक असेल, अशा विविध राज्यातून स्वामी समर्थांचे भक्तगण हे सोलापुरात प्रकट दिनाच्या निमित्ताने आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। मंदिर जो मुख्य गाभारा आहे या ठिकाणी सुंदर अशी फुलांची सजावट देखील करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। द्राक्षांची सजावट देखील करण्यात आलेली आहे आणि जो मंदिराचा मुख्य गाभारा आहे त्या ठिकाणी रंगीबेरंगी फुलांची जी सजावट आहे ती करण्यात आली आहे। एकंदरीत आता पहाटे 4 वाजल्यापासून भक्तगण हे यायला सुरुवात झालेली आहे आणि आता ते दिवसभर गर्दी ही वाढणार आहे। कॅमेरामन अनिल कांबळेसह अभिषेक आदेप्पा, झी 24 तास।